हॅलो नमस्कार. आज मी गुगलचं नोटबुक LLM म्हणून एक हे काढलेलं आहे गुगलनं AI टूल. त्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी देणार आहे. नोटबुक LLM और LM. तर याच्यामध्ये मी काय केलं आहे, याच्यामध्ये मी एक व्हिडिओ टाकला. हा एक व्हिडिओ आहे की या माणसाला मी खूप फॉलो करतो. याचा मी कोर्स पण केलेला आहे, ऑनलाईन कोर्स. आणि त्याचा एक व्हिडिओ आहे स्कॅल्पिंग सिरीजवरती. तर हा व्हिडिओ मी सोर्स म्हणून इथं दिला आहे. इथं सोर्स म्हणून तुम्ही रजिस्टर करू शकता. सोर्समध्ये तुम्ही काय करू शकता, ॲड केल्यानंतर इथं तुम्ही गुगल ड्राईव्हचे डॉक्युमेंट्स असतील, गुगल स्लाईड असतील, किंवा वेबसाईट असेल, यूट्यूब व्हिडिओ असेल, किंवा कुठनंही कॉपी केलेलं टेक्स्ट असेल, हे तुम्ही इथं अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर गुगल काय करतं, गुगल त्याचं सारांश तुम्हाला दाखवतं. या व्हिडिओमध्ये असं आहे. त्याच्यानंतर गुगल ऑडिओ रिव्ह्यू पण तयार करतं, ऑडिओ ओव्हरव्ह्यू पण तयार करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं एक युटिलिटी आहे माइंड मॅप नावाची. तर ह्या संपूर्ण व्हिडिओमधून गुगल जाऊन इथं एक माइंड मॅप तयार करतं. माइंड मॅप म्हणजे काय असतं, तर माइंड मॅप म्हणजे ह्या व्हिडिओमधले जे पॉईंट्स असतात ते तुम्हाला अशा पद्धतीनं ते दाखवतं की बाबा हा व्हिडिओ कशाचा आहे. स्कॅल्पिंग रूल्स अँड कन्सिडरेशन्स, डेफिनेशन अँड गोल. स्कॅल्पिंग का करायचं, ओके, स्कॅल्पिंग का करायचं, तर तो अशा पद्धतीने तो दाखवतो की क्विक प्रॉफिट आणि एंटर एक्झिट, एकाच बारवरती एंटर आणि एक्झिट करायचं. बरं ठीक आहे. मिनिमम प्रॉफिट सायझेस किती असले पाहिजेत. मिनिमम प्रॉफिट सायझेस मिनी नावाचं एक फ्युचर आहे अमेरिकेमध्ये, त्याला 1 पॉईंट असलं पाहिजे. फॉरेक्समध्ये 10 पीप असलं पाहिजे, स्टॉकमध्ये 10 सेंट असलं पाहिजे. ठीक आहे. पुढं रिवॉर्ड कसे असले पाहिजे, की रिस्क अँड रिवॉर्ड काय असलं पाहिजे. प्रॉफिट हाफ ॲव्हरेज बार साईज, रिस्क ॲव्हरेज बार साईज, टेरिबल रिस्क रिवॉर्ड रेशो असतो याचा. आणि रिक्वायर हाय प्रॉफिटेबिलिटी ऑफ विनिंग, म्हणजे विनिंग पर्सेंटेज याचं तुम्हाला जास्त पाहिजे असतं, त्याशिवाय तुम्हाला हे स्कॅल्पिंग जमत नाही. बरं ठीक आहे. विनिंग प्रोबॅबिलिटी किती पाहिजे साधारण, तर त्यामध्ये 67% ही ब्रेक इव्हनसाठी, म्हणजे रिस्क आणि रिवॉर्ड म्हणजे तुम्ही पैसे किती घालवणार आहे हे पकडून 67% असते. ब्रोकरेज आणि चार्जेस पकडून 70% असते. आणि सुपर एक्सलंट स्लायपरची 80 ते 90% विन रेट लागतो याच्यामध्ये. बरं ठीक आहे. प्रोफेशनल स्कॅल्पर टेक्निक्स कुठले आहेत, तर मग ते त्यांना इथं 4 स्कॅल्पिंग टेक्निक दिलेले आहेत. स्केलिंग इनटू म्हणजे वाढवत न्यायचं साईज. त्यानंतर वाईड स्टॉप्स वापरायचे, म्हणजे खूप मोठा स्टॉप द्यायचा, म्हणजे 2 पॉईंटचं टार्गेट काढायला 25 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायचा. किंवा ट्रेडिंग स्मॉल पोझिशन सायझेस, छोटे पोझिशन एक लॉटनं खेळायचं. किंवा ॲटोमेटेड अल्गोरिथम्स, हे आपण थोडंसं वापरतो, मी स्वतः हे वापरतो ॲटोमेटेड अल्गोरिथम टाईप. बरं, मग स्कॅल्पिंगसाठी चार्ट आणि इंडिकेटर कुठले घ्यायचे असतात, तर 2 मिनटाचा चार्टवरती तो कम्फर्टेबल आहे. आणि 10 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज EMA तो वापरतो, हे मी सुद्धा वापरतो, खूप छान आहे 10 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज. बरं, मग एंट्री कधी घ्यायची असते. एंट्री घेताना तुम्हाला स्टॉप ऑर्डर, तो ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये स्टॉप ऑर्डर, म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर नव्हे, नुसत्या स्टॉप ऑर्डर. स्टॉप ऑर्डर म्हणजे आत्ता प्राईस 100 चालली आहे, पण ती जर का 105 त्यानं तोडलं तर ती 110ला जाणार आहे, म्हणून मी 106ला ऑर्डर लावून ठेवणार एंट्रीची. आता प्राईस चालली 100, त्याला म्हणायचं स्टॉप ऑर्डर. आता इथं बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक हे आहे की कुठले आहेत. सेलिंग बिलो, बाईंग अबव, बेटिंग ऑन सक्सेसफुल ब्रेकआउट. आणि लिमिट ऑर्डर्स म्हणजे काय, की बाबा खालच्या साईडला मी ऑर्डर लावून ठेवणार, जेव्हा मार्केट पडेल तेव्हा माझी ऑर्डर एक्झिक्यूट होणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हे 3 अशा गोष्टी इथं दिसलेल्या आहेत. ओके. पुढं अजून काय येतं आहे, की कम्पॅरिझन टू स्विंग ट्रेडिंग. स्कॅल्पिंग हे स्विंग ट्रेडिंगच्या कम्पॅरिझनमध्ये कसं आहे, स्विंग ट्रेडिंग ॲडव्हान्टेजेस आहेत आणि स्कॅल्पिंगचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. जेव्हा स्कॅल्पिंग तुमचा ट्रेड गणतो त्यावेळेला तुम्ही जेव्हा 1 मिनटापेक्षा जास्त वेळ बसून राहता तेव्हा तो स्विंग ट्रेडमध्ये कन्वर्ट झालेला असतो. आणि स्कॅल्पिंग म्हणजे 1 मिनटाच्या आतमध्ये, म्हणजे 1 मिनटाचा मी जर का टाईम फ्रेम लावली असेल तर 1 मिनटाच्या आतमध्ये तुम्ही बाहेर पडणं अपेक्षित असतं. ओके. स्कॅल्पिंगमध्ये रिवॉर्ड इज लेस दॅन रिस्क, म्हणजे रिस्क आणि रिवॉर्ड रेशो हो खूप गणलेला असतो स्कॅल्पिंगच्या मेथडमध्ये. म्हणजे आता मी स्वतः जे वापरतो 20 पॉईंटचा रिस्क आहे माझी, आणि 2 ते 3 पॉईंटचं माझं टार्गेट असतं. रिक्वायर्स नियर परफेक्ट एंट्री एक्झिट, मला जिथं मी एंट्री घेतली तिथून 15 ते 20 सेकंदामध्ये माझी एक्झिट होणं अपेक्षित असतं. जर का ती नाही झाली तर माझा ट्रेड गणलेला असतो. टू डिफिकल्ट लॉंग टर्म फॉर मोस्ट,
हे तुम्ही जास्त दिवस हे नाही खेळू शकत, कारण का मनुष्य स्वभाव आहे आणि मनुष्य स्वभावामुळं ग्रीड आणि फिअर जी असते ती तुम्हाला याच्यामध्ये घात करते. व्हॅल्यू ऑफ लर्निंग स्काल्पिंग. स्काल्पिंग शिकण्याचे फायदे काय आहेत? पॅटर्न्स आर सेम फॉर स्विंग ट्रेडिंग. हे असं हे मी दाखवतो का हे जे LLM जे आहे गुगल नोटबुक, हे कोणत्याही डॉक्युमेंटचं कन्व्हर्जन इतक्या छान पद्धतीनं मुद्देसूद पद्धतीनं तुम्हाला इथं करून दाखवतं की एकदम तुम्हाला समजून येतं की काय नेमकं म्हणायचं ते. आणि हे अशा पद्धतीनं तुम्ही त्याला PDF वगैरे दिली, एखादा व्हिडिओ दिला किंवा पिक्चर जरी दिला तर सबटायटल त्याला असतील तर तो तुम्हाला त्याचं सार हे काही क्षणामध्ये काढून देईल आणि तुम्हाला असं समजून सांगेल. तर तुम्ही वापरून बघा गुगल LLM, खूप छान आहे. धन्यवाद.